नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता आणि रॉकेट या दोघांनी मिळून एक जो काही प्लॅन केलेला असतो की कलाला आणि अद्वैतला एकत्र आणण्यासाठी, म्हणून ते एका दाव्याने दोघांना एकत्र बांधतात आणि दोघांना वाटेल तसे करायला सांगतात. तर रॉकेट म्हणतो की चल आता नाच. संगीता सुद्धा म्हणते की हो चल नाच, कारण आता संगीता ही बंट्या झंप्या बनून आलेली असते आणि रॉकेट हा चंप्या बनून. रॉकेट तिला धमकावतो की नाच, चल बरं नाच. तर संगीता म्हणते की हो हो नाच. तेव्हा कला म्हणते की मला काही नाचता भिजता नाही येत. त्यावर रॉकेट अद्वैतला म्हणतो की अहो तुम्ही नाचा की. तर अद्वैत म्हणतो की मला नाचता येत नाही, मला ते आवडत सुद्धा नाही, म्हणजे नाचायला आवडत नाही. तेव्हा संगीता म्हणून जाते की हो हो नाचून दाखव ना एकदा तरी अद्वैतराव, कारण आता संगीताच फक्त ही अद्वैतला अद्वैतराव म्हणत असते. तर कला म्हणते की काय म्हणजे कलाने आता नक्की आईच ही अद्वैतला अद्वैतराव असं म्हणते हे ओळखलेलं असतं, म्हणून ते आश्चर्याने आणि संशयाने संगीताकडे पाहायला सुरुवात करतात. तोच लगेच संगीता ही जीभ आपली दातात मस्त अशी जोरात दाबते. तर तेवढ्यात कला ही विचार करते की मला ही आई का वाटते, चांदेकरला सुद्धा ही अद्वैतराव वगैरे म्हणते. तेव्हा संगीता परत तिच्या आवाजात म्हणते की हे बघ अगं जास्त डोकसं चालू नकोस, नाच बरं, सांगितलं ना मी तुला नाच म्हणून. का मी नाचू? तेव्हा लगेच कला आणि अद्वैत जोरात नाही म्हणतात. तर लगेच संगीता ही जोरात रॉकेटला गाणं लावण्यासाठी सांगते. त्यावर रॉकेट लगेच आपल्या मोबाईल मध्ये गाणं लावतो. तेव्हा आता गाणं लावल्यानंतर मात्र संगीता आणि रॉकेट सुद्धा ही जोरजोराने नाचायला सुरुवात करतात आणि त्याच वेळेस मात्र कला आणि अद्वैत सुद्धा उड्या मारत असतात. परंतु त्याच वेळेस कला ही नाचत असताना जोरात असा अद्वैतच्या पायावर पाय देते. तेव्हा मात्र आता अद्वैत जोरात किंचाळतो. कला म्हणते की काय रे किंचाळायला काय झालं? तर अद्वैत तिच्यावरच रागवतो, अगं नाचते तर नाचते, पायावर पाय कशाला देते? तेव्हा कला ही अगदी चवताळून म्हणते की अरे मी काही चुकून दिला का चांदेकर? अरे मुद्दाम, अरे चुकून पडला, अरे यांच्या हातामध्ये तुला बंदूक दिसत नाही का? त्यावर अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की मग त्याला मी काय करू? तर संगीता डोक्याला हात लावते. रॉकेट सुद्धा म्हणतो की अरे भांडू नका. तेव्हा संगीता परत त्या झंप्याचा आवाज काढते, भांडू नका रे, नाचा नाचा. तेव्हा कला आणि अद्वैत त्या दाव्यामध्ये बांधलेले असतात. कलाला काही व्यवस्थित नाचता येत नसते आणि संगीता आणि रॉकेट तर मस्त नाचत असतात. अद्वैत रागावून कलाला म्हणतो की अगं नीट नाच ना. कला म्हणते की मी तर नीटच नाचते. तेव्हा अद्वैत लगेच संगीताला म्हणतो की झंपक सर, अहो झंपक सर, मी माझा एकटा नाचू का स्लो, मला हिच्या बरोबर खूप असं अनकम्फर्टेबल होतं. तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो मला सुद्धा एकटीलाच नाचायला आवडेल प्लीज. तर संगीता म्हणते की हो तेच तर नकोय. कला आणि अद्वैत एका सोबत म्हणतात की काय? तर संगीता म्हणते की हो हो जोपर्यंत तुमचे पाय चालतात तोपर्यंत मात्र तुमची सासू चालणार. अद्वैत म्हणतो की काय माझी सासू? तेव्हा संगीता परत डोक्याला हात लावून घेते आणि जोरजोराने श्वास घ्यायला सुरुवात करते आणि अहो श्वास. तेव्हा मात्र आता कलाचा 100% विश्वास बसलेला असतो. ती मनात तिच्याकडे पाहत म्हणते की 100% ही आईच आहे. त्यामुळे तिच्या डोक्यात सुद्धा एक आयडिया येते आणि ती संगीताकडे पाहून हसते आणि जोरात ती कलाला मुद्दाम ही संगीता अद्वैतच्या अंगावर लोटत असते. कला मुद्दाम आता आईला ओळखण्यासाठी परत म्हणते आणि जोरात आई ग असे ओरडते. तर संगीता म्हणते की काय ग कले? कला ही हसून परत आईकडे बघायला सुरुवात करते. तर संगीता परत त्या झंप्याचा आवाज काढते आणि काय माझ्याकडे काय बघते? अगं नाच, मी तुला सांगितलं ना नाच म्हणून. तेव्हा कला पुन्हा नाचायला सुरुवात करते. संगीता म्हणते की नाचते की नाही? कला म्हणते की हो हो. त्यानंतर मात्र आता इकडे सर्वजण नाचत असतात आणि इकडे नैनाला काही झोप लागत नसते. काही करून तिला तो अद्वैतच्या आणि कलाच्या त्या कपाटातील हार चोरायचा असतो. राहुल आता गाढ झोपलेला असतो आणि नैना ही त्याच्याकडे लक्ष देऊन म्हणते की हा आता झोपलाय, नक्की मला तिकडे जाता येईल. म्हणून ती लगेच उठते आणि राहुल झोपला काही नाही हे असे लांबूनच खुणावून पाहते आणि तेव्हा तिच्या लक्षात येते की थँक गॉड आता हा तर एकदाचा झोपला, म्हणून लगेच ती उठते. अलगत अशी सावकाश ती परत इकडे ह्या रूम मध्ये यायला निघते. त्यानंतर मात्र आता इकडे एका दाव्यामध्ये असे बांधलेले घट्ट त्यांना काही एकमेकांबरोबर नाचता येत नसतं. तेव्हा अद्वैत तिला चिरडतो आणि म्हणतो की काय चाललं तुझं हे सर्व? कला ही त्याच्यावरच ओरडते की अरे मी कुठे काय करते, तूच मला असा नाचवतोस आणि तूच मला धक्का देतोस आणि मी तुला सांगते की मी काही मुद्दाम करत नाही, चुकून झाले तुला मी सांगितले. तेव्हा मात्र अद्वैत तिच्याकडे रागाने पाहत असतो आणि कला ही त्याच्याकडे अगदी रागाने बघत मनात
मनात म्हणते की अहो अद्वैतराव, ही कला चांदेकर गाठ तर तुमच्याशी पक्की करायला बसली, तुम्ही काही पण करा, गाठ काही सुटू शकत नाही. त्यावर लगेच अद्वैत तिला म्हणतो की मला माहिती आहे की तू काय करणार म्हणून. आज मात्र मी काही तुला ओळखत नाही, आतापर्यंत तुला खूप काही ओळखलं. तेव्हा आता दोघांचं भांडण सुरू होतं तर संगीता पुन्हा त्या जंप्याच्या आवाजात ओरडते की नाचा की, भांडतात काय. तेव्हा कला ही जोरजोराने नाचायला सुरुवात करते आणि अद्वैत सुद्धा तसतशा उड्या मारत असतो. परंतु कला मात्र आता काही कमी नसते. कला ही लगेच आपले केस जोरजोराने अद्वैतच्या चेहऱ्यावर अशी मारत असते तर अद्वैत आणखीनच चिडतो. काय काय चाललं तुझं हे सर्व? अगं असे केस का जोरजोराने मारतेस? तुझे केस माझ्या नाकात जातात, कुठलीही गोष्ट तू व्यवस्थित करत नाही. त्यावर कला सुद्धा चिडते आणि मला सर्व गोष्टी व्यवस्थित करता येतात, त्यामुळे आता तू गप्प बस. तेव्हा अद्वैत म्हणतो की सांगू का, जिंप्या काकांना सांगू का. तेव्हा संगीता तिचा पहिला आवाज काढते आणि परत स्वतःला दाबते आणि परत म्हणते की समजत नाही का तुला. त्यावर कला तर खूपच चिडते आणि ती अद्वैतला म्हणते की तू ना फक्त माझी कंप्लेंटच करत राहा, दुसरं तुला काही येतच नाही चांदेकर कुठला, आणि नाच आता. तेव्हा अद्वैत हसतो आणि अद्वैत सुद्धा आता लगेच नाचायला सुरुवात करतो आणि कला सुद्धा. तेव्हा कला ही आपले म्हणजे अशी नाचायला सुरुवात करते आणि अद्वैतला धक्का देत असते. तेव्हा मात्र आता अद्वैत सुद्धा काही कमी नसतो. अद्वैत लगेच कलाच्या कमरेला चिमटा घेतो. कला जोरात ओरडते की आई चिमटा काढलास. संगीता मात्र अगदी हसते आणि तेच तर मला हवंय असे म्हणते. कला म्हणते की काय, तर संगीता म्हणते की हो हो काढा काढा चिमटा काढा. तर कला ही मुद्दाम आता इतकी रागावते आणि ती जरा धक्काबुक्की देतच नाचत असते. अद्वैत पुन्हा चिडतो. अद्वैत म्हणतो की धक्काबुक्की काय करतेस. तर लगेच कला म्हणते की मी कुठे धक्काबुक्की करतेस. कला म्हणते की ते दोघे ढकलतात. तर अद्वैत ओरडतो. अद्वैत म्हणतो की तुम्ही दोघंही ढकलू नका. तर संगीता जोरात ओरडते की नाचू. म्हणून संगीता ही पुन्हा आपल्या हातामध्ये ती गन घेऊन त्या दोघांना एकमेकांच्या अंगावर ढकलते. नाचा रे नाचा असे जोरजोराने ओरडत असते. आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे नयना ही तो हार चोरायला अद्वैत आणि कलाच्या रूमजवळ येते. डोकावून पाहते तर काही समोर तिला हा तमाशा दिसतो. तेव्हा नयना अगदी आश्चर्याने पाहत असते आणि ती विचार करते की नक्की ही लोक कोण आहेत. त्यावर मात्र इकडे अद्वैत लोटू नका म्हणून रॉकेट हा इकडे अद्वैतला कलाच्या अंगावर लोटत असतो आणि संगीता ही कलाला अद्वैतच्या अंगावर लोटत असते. तेव्हा मात्र आता नयना हे पाहत असते आणि नयना हे सर्व बघून मनात विचार करते की आता मात्र या गोष्टीचा फायदा घेतलाच पाहिजे, कारण हीच आता संधी चालून आलेली आहे. या लोकांचा फायदा घेऊन नक्की आता मी ते करू शकते, म्हणजे आरोप जो काही येईल तो तर ह्या लोकांवर येईल. आता मात्र ह्या चोरांची शिडी करून तो हार मात्र मी मिळवणार. तेव्हा मात्र आता संगीता आपल्या तोंडाची जरा मिशी आवडते आणि अद्वैतला म्हणते की डी डी अरे जरा चिमटा काढ. तर कला ही जोरात ओरडते काय काय चिमटा चिमटा कशाला. तेव्हा अद्वैत जोरात चिमटा काढतो. तर कला म्हणते की काय कशाला. तर अद्वैत लगेच म्हणतो की चिंप्या सरांनी सांगितलं. त्यावर संगीता परत जोरात ओरडते अरे भांडतात कशाला, नवरा बायको आहात ना तुम्ही, असले कसले नवरा बायको एकमेकांशी भांडतात. तेव्हा मात्र आता संगीता ही थोडंसं तिच्या आवाजात बोलते. तेव्हा नयनाला आता संगीताचा संशय येतो. संगीता नाचत असते आणि जरा प्रेमाने नाचा असे अद्वैत आणि कलाला म्हणत असते. नयना अगदी बारकाईने लक्ष ठेवून असते की आणि विचार करते की नक्की ही बाई कोण असेल. तेव्हा हे तर चौघेही नाचण्यात मग्न असतात. कला ही अद्वैतच्या अंगावर आणि अद्वैत कलाच्या अंगावर आणि रॉकेट आणि संगीता त्यांना धक्के देण्यासाठी एकमेकांच्या अंगावर लोटण्यासाठी. तेव्हा आता नयना पूर्णपणे संगीताला ओळखते आणि माय गॉड मम्मा काय चाललंय हे सर्व, आणि बरोबर आहे की हा असला बालिशपणा फक्त माझी मम्माच करू शकते. म्हणून आता नयनाला पूर्णपणे संशय येतो आणि ती मनात हे सर्व काही बोलत असते आणि असं वेड्यासारखं कोण वागतात, हिच्यामुळे आता आत मात्र मला काही जाता येत नाही आणि माझं काम काही पूर्ण करता येत नाही, आणि जर तेवढ्यामध्ये तो राहुल उठला तर माझा सर्व जो काही प्लॅन केला तो खत्म होईल. मला काहीच असं करता येणार नाही आणि तो हार काही चोरता येणार नाही. त्यामुळे आता मात्र मी माझे काम कसे करू, मला आता काहीतरी करावेच लागेल. म्हणून नयना आता काहीतरी मनामध्ये परत एक विचार करायला सुरुवात करते. तोपर्यंत अद्वैत आणि कला हे नाचून नाचून पूर्णपणे दमून जातात. रॉकेट आणि अद्वैत काही त्यांचा पिच्छा सोडत नाही, एकमेकांना धक्के देतात आणि एकमेकांच्या अंगावर लोटतात. त्यावर मात्र आता हे नाचण्यात इतके मग्न होतात आणि तेवढ्यात मात्र गाणं सुद्धा संपून जाते आणि मोबाईलचं गाणं बंद होते. संगीता विचारते की काय रे रॉकेट्या, अरे गाणं कशाला बंद केलंस. तेव्हा रॉकेट
रॉकेट म्हणजे झंप्याच्या आवाजात म्हणतो की गाणं तर संपलंच। तेव्हा मात्र आता कलाही अद्वैत खुश होतात, गाणं संपलं म्हणून अगदी दमून ते बेडवर बसतात। तेव्हा संगीता त्यांना पुन्हा उठायला सांगते आणि मी बसतो। तेव्हा मात्र आता रॉकेट जो अद्वैतच्या पाण्याचा ग्लास असतो तो घेतो आणि पाणी प्यायला लागतो। अद्वैत म्हणतो की माझा ग्लास आहे। तेव्हा मात्र आता कला म्हणते की काय रे, अरे मी माझं परत सुरू झालं का तुझं? अरे पाणी तर त्यांना पिऊन दे, किती स्वार्थी आहेस रे तू। तेव्हा अद्वैत तोंड वाकडं करतो आणि म्हणतो की ते बघ, तो तोंड लावून पाणी पितो। तेव्हा कला म्हणते की झंप्या दादा अहो प्लीज तोंड लावून पाणी पिऊ नका। त्यावर मात्र आता रॉकेट हा संगीताला म्हणतो की भाई झंप्या, अरे तू सुद्धा खूप दमलास, घे हे पाणी पे। तर लगेच संगीता म्हणते की हो आणि परत जोरात ओरडते की नको, माझी मिशी ओली होईल। तेव्हा अद्वैतला हसू येतं। अद्वैत म्हणतो की हो बरोबर आणि त्याच वेळेस मात्र आता नैनाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन तर आलेलाच असतो आणि जो काही लाईटीचा मेन स्विच असतो तो बंद करायला आता ती तेथे येते आणि लगेच मेन स्विच बंद करते आणि तोपर्यंत मात्र आता घरातील सर्व लाईट बंद होते। तर इकडे रॉकेट जोरात ओरडतो की भाई झंप्या, लाईट गेली आता काय करायचं? तर इकडे मात्र आता नैना खूप खुश होते। आता घ्या, आता चांदेकर मेन्शन मधील सर्व लाईट बंद झाल्या, नाईस, मग आता या अंधारामध्ये मी माझं काम मात्र फत्ते करेल। नंतर मात्र इकडे कला आणि अद्वैत म्हणत असतात की लाईट अशी अचानक कशी गेली असेल आणि लगेच अद्वैत झंप्या आणि चंप्या दोघांना विचारतो की काय तुमच्या टीम मध्ये अजून काही मेंबर्स तुमच्या सोबत आहेत का? संगीता म्हणते की नाही, दोनच आहेत, मी झंप्या, तर रॉकेट म्हणतो की मी चंप्या। तेव्हा अद्वैत म्हणतो की थांबा जरा, मला सोडा, मी जातो आणि लाईट बंद का झाल्या हे बघून येतो। तेव्हा लगेच रॉकेट म्हणतो की नाही। संगीता सुद्धा हे झंप्याच्या आवाजात म्हणते की नाही, असं कसं चालेल? तर अद्वैत म्हणतो की मग तुम्ही या चंप्याला पाठवा, त्याला जायला सांगा, बघून या। तर रॉकेट लगेच जायला निघतो। तर संगीता ही जोरात त्याच्यावर ओरडते की अरे थांब, त्यापेक्षा माझ्याकडे एक आयडिया आहे असे म्हणते, आपण असं करूयात की आधा मादा को। रॉकेट जोरात ओरडतो। तेव्हा संगीता परत म्हणते की अरे चंप्या, आपण दोघं जाऊयात आणि चल दोघे सुद्धा जाऊयात, म्हणून दोघे सुद्धा तिकडे जायला निघतात। अद्वैत म्हणतो की नको, अहो असे काय करतात, अहो झंप्या सर म्हणून ते दोघांना आवाज द्यायला सुरुवात करतात। तेव्हा कला आणि अद्वैत जोरजोराने ओरडायला सुरुवात करतात त्यांच्या नावाने। तर संगीता म्हणते की नाही, आम्ही चोरी वगैरे अंधारात नाही करत। तेव्हा अद्वैत आणि कला ओरडत असतात की अहो असं काय करतात, आम्हाला प्लीज सोडा ना। संगीता आणि रॉकेट काही या दोघांकडे लक्ष देत नाही। तर अद्वैत खूप चिडतो की खरंच काय नॉनसेन्स आहे हा, आणि रागाने तो कलाकडे पाहत असतो। तेव्हा कला ही रागाने म्हणते की तू असं काय बघतोस माझ्याकडे? त्यावर अद्वैत म्हणतो की मग काय करू? तेव्हा कला म्हणते की सुटायचा प्रयत्न। तर अद्वैत म्हणतो की हो तेच तर करतोय, पण तू माझा पिच्छा कुठे सोडते? त्यावर कला म्हणते की झाले का, मग जा, आता मात्र मी काही तुला मदत करणार नाही। हा कला ही जोरात चांदेकर असे ओरडते। तर अद्वैत तिला म्हणतो की ओरडतेस काय? तर कला म्हणते की हे बघ, जर तू माझ्या कानामध्ये परत ओरडलास तर मी सुद्धा तुझ्या कानामध्ये जोरात ओरडेल आणि तुला सोडवण्यासाठी मी काही आता यातून मदत करणार नाही। तेवढा अद्वैत पूर्णपणे वैतागलेला असतो। अद्वैत म्हणतो की अगं खरंच खूप इरिटेटेड होतं, हे मधलं काढ ना प्लीज, अगं हे काढ ना ग प्लीज। तेव्हा कला विचारते की अरे कशी? अद्वैत म्हणतो की मला माहिती नाही, हे बघ मला त्रास होतोय। तेव्हा कला लगे आपल्या तोंडाने ती ते दाव असं गाठण सोडवायला करत असते। तेव्हा कला ही त्याला दाव सोडताना म्हणत असते की हे बघ हालू नकोस, आणि दाताने ती दाव सोडण्याचा प्रयत्न करत असते। आणि असं करता करता तिला एक विचार येतो आणि ती चांदेकरला विचारते की तुला आठवते का, अरे असे करता करता तुझ्या घड्याळामध्ये माझ्या पदराची गाठ जोरात अशी अडकली होती आणि आपण दोघेही ती सोडत होतो, परंतु सुटता काही आपल्याला ती सुटत नव्हती। आणि त्यावर मात्र रजनी मॅडम आपल्याला काय म्हणाल्या होत्या हे तुला माहिती आहे का, तुला आठवते का? तेव्हा अद्वैत म्हणतो की मला नाही आठवत। तेव्हा कला म्हणते की नाही, अरे चांदेकर तुला आठवते। अद्वैत नाही म्हणत असतो। तर कला म्हणते की हे बघ, उगाच काही तू असे नाटकं करू नकोस, आणि जर तुला आठवत नसेल तर मी त्याची तुला आठवण करून देते। अरे त्या अशा म्हणाल्या होत्यात की ही गाठ अंबाबाईने बांधलेली आहे, ती गाठ इतक्या सहजासहजी नाही सुटू शकणार। आपण दोघांनी म्हणजे जोडीने एकत्र येऊन ती गाठ जर सोडवली, आणि तेव्हा ती गाठ आपण एकत्र सोडवली होती आणि लगेच ती सुटली। चांदेकर, अरे ही गाठ सुद्धा आपण एकत्र जोडीने सोडवूयात, म्हणजे ती लगेच सुटेल। तर अद्वैत म्हणतो की अशी कशी सुटेल, ती दोघांचे हात बांधलेले आहेत, असे कसे सोडवणार आपण? आणि हे बघ मानेजवळचं काढणं जरा खरंच खूप असं इरिटेटेड होतं। तेव्हा कला ही ती गाठ सोडते आणि एकदाचे सुटलं म्हणून अद्वैत जोराचा शॉट सोडतो। मानेवरचं एक ओझं कमी झालं। तर कला म्हणते की काय रे, असं दुसरं काय ओझं आहे तुझ्या मानेवर? वर लगेच अद्वैत म्हणतो की हे काय माझ्या समोर उभं राहिलेलं आहे, तेच एक भूत। त्यावरती लगेच कला म्हणते की झालं,
चल मग आता माझे हात सोड. तर अद्वैत म्हणतो की नाही, अगोदर माझे सोड. तर कला म्हणते की नाही, माझे सोड. म्हणून आता दोघे एकत्र प्रयत्न करतात आणि अद्वैतचे हात शेवटी मोकळे होतात. पण तो कलाला म्हणतो की आता मात्र तू राहाशीस. तर कला म्हणते की काय, अरे सोडव. अद्वैत लगेच तिची गाठ सोडत असतो, तिचे हात सोडत असतो. तर नैना ही चोरून डोकावूनच पाहत असते आणि ते दोघे मात्र आता तिला तेथे दिसतात. तर नैना विचार करते की हे दोघे तर अजून येतेच आहेत, मग आता मी काय करू. त्यावर अद्वैत कलाला म्हणत असतो की खरंच काय माणसं आहे ती, कसे आपल्याला बांधून गेलेत. आणि कलाला म्हणतो की तुझ्या बरोबर मात्र आता असं बांधून राहणं खूप अवघडच आहे. तर कला म्हणते की काय, एवढ्याच याने कंटाळलास. अरे आयुष्यभरासाठी आपण एकत्र नवरा बायको म्हणून बांधलो गेलो, त्याचं काय. तर अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो की नवरा बायको असे म्हणत म्हणत तू माझा आणखीन राग काही वाढू नकोस, मला त्रास देऊ नको आणि नॉनसेन्सपणे असं काही बोलू नको. आणि आता त्या चोरांना आपण कुठे शोधत बसायचं. तर कला हसते. कला म्हणते की अहो चांदेकर, ते चोर काही आपली वाट बघत बसणार आहेस का, ते कधीच्या काळी पळून गेले असतील. तर अद्वैत म्हणतो की ते असे कसे पळू शकतात, चोर आहेत ना, ते चोरी करायला आलेत ना, चोरी केल्याशिवाय ते पळून कसे जातील. यावर कला म्हणते अगोदर आपण उजेडाचं काहीतरी बघूयात, कारण कसे आहे, अहो तुमच्याशी भांडताना तुमचा जो चिडका चेहरा होतो ना, तो बघायला मला खरंच खूप मज्जा येते आणि अंधारात तर काही दिसत नाही, म्हणून आपण लाईट चालू करतो. त्यावर अद्वैत म्हणतो मला मात्र तुझा चेहरा बघण्यात अजिबात असा इंटरेस्ट नाही. पण नाही ना, एसी शिवाय सुद्धा मी नाही राहू शकत आणि एकतर काळोख सुद्धा मला नाही आवडत. खाली जाऊन मला मेन स्विच ऑन करावा लागेल. तर कला विचारते की कसा. तर अद्वैत म्हणतो आणि आपला मोबाईल घेतो आणि मोबाईलचा टॉर्च चालू करतो. नैनाला तर हेच लागत असतं. नैनाला असे वाटते की आता मात्र हे दोघे बाहेर जातील आणि त्याच संधीचा फायदा घेऊन मी रूम मध्ये जाऊ शकेल. दोघे बाहेर जातील आणि तोपर्यंत मी आत जाईल. परंतु जाते वेळेस मात्र आता अद्वैत म्हणतो की तो हार मी एकदा चेक करतो, तो सेफ आहे की नाही. म्हणून तो लगेच त्या कपाटाची ते लॉकर उघडायला जातो आणि तो नंबर टाकून तो ती लॉकर उघडतो, म्हणजे ती तिजोरी, आणि हार आहे की नाही व्यवस्थित पाहतो. तर कला म्हणत असते की अरे चांदेकर, त्यांनी नसेल तो चोरला तो हार. तर नैना ही सर्व पाहतच असते. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की ती चोरायला नाही, काय मग नाचायला आले होते का. तेव्हा कला हसते आणि नाचवायला, अरे बघितलंस ना तू आपल्या बरोबर ते कसे नाचत होते. तर अद्वैत पुन्हा कपाट लावून घेतो आणि तिची तिजोरी सुद्धा लॉक करतो आणि कलाला म्हणतो की चला आता खाली जाऊयात. परंतु आता ते दोघे मात्र आता खाली गेल्यानंतर नैना लगेच आता म्हणते की रूम मध्ये आता हे दोघे खाली गेलेत, मग लगेच जायला हवं आणि त्यांना येईपर्यंत तो हार चोरायला हवा. त्यानंतर अद्वैत आणि कला हे खाली येत असतात. तर कला ही चांदेकरला म्हणत असते की अरे चांदेकर, मला तुझ्या घरातील मेन स्विच कुठे आहे हे माहिती नाही रे. तर अद्वैत तिला रागाने म्हणतो की अगं माझं घर आहे, मला माहिती आहे ना, आणि काहीतरी काय असं वेड्यासारखं विचारते. आणि चल आजूबाजूला जरा बघ, नक्की ते चोर परत इथेच असतील लपलेले, कधीही आपल्यावर अटॅक करू शकतात. तेव्हा कला म्हणते की अरे पण मला एक गोष्ट सांग की ते चोर तुला खरे वाटले का रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की चोर आणि खरे म्हणजे तुम्ही. तर कला म्हणते की अरे ते खोटे होते, जसे सिनेमात असतात ना अगदी तसेच. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं नवीन टाईपचे ते चोर आहेत. पहिले कसे चोर घरामध्ये येत होते, लोकांना काहीतरी खाऊ घालायचे, त्यांना बेशुद्ध पाडायचे आणि मग लुटायचे. आणि ह्या वेळचे चोर आता तसे नाही. ते चोर अगोदर लोकांना नाचवतात आणि त्यांना दमवतात आणि मग एकदा दमले तर मग त्यांना लगेच लुटतात. मग कळलं का आता तरी, आता डोक्यात तुझ्या प्रकाश पडला का. तर कला घाबरत असते. कला म्हणते की चल पटकनी लाईट अगोदर चालू कर. अरे तुझ्या घरात अगोदर प्रकाश पाडूयात, सांग ना कुठे आहे तुझा मेन स्विच, कुठे आहे तो बोर्ड. अद्वैत म्हणतो की चल इकडे आणि तिला हाताला धरून तिकडे तो घेऊन जातो. ते दोघे इकडे त्या बोर्ड जवळ येतात आणि तोपर्यंत लगेच नैना ही त्यांच्या रूम मध्ये घुसते आणि त्या कपाटातील ती चोरायचा प्रयत्न करत असते. आणि तेवढ्यात अद्वैत आणि कला तेथे आलेले असतात. तर अद्वैत बॅटरी लावून पाहतो. तेव्हा मात्र तो कलाला म्हणतो की हे बघ, अगं हे कोणीतरी बंद केलेले आहे मेन स्विच, मग तो चालू कसा होईल सांग बरं तू. तोपर्यंत मात्र नैना ही तो नंबर त्या लॉकरवर टाकत असते आणि आता तो लॉकर उघडायचा योग्य असा नंबर काही तिला कळत नसतो. परत ती विचार करते आणि अद्वैतने जो नंबर दाबलेला असतो अगदी तोच नंबर त्या लॉकरवरती दाबते आणि लगेच ती आता ती तिजोरी उघडते आणि नैनाने तो हार घेतलेला असतो. तर तेवढ्यात अद्वैत आणि कला ही लाईट चालू करतात. तर कला म्हणते की लागलेच ना आता दिवे, चल मग आता. अद्वैत म्हणतो की तुला माहिती आहे ना मला अंधारात नाही जमत, मला काळोख नाही आवडत. तर कला म्हणते की अरे काय तुला उजेडाची काय गरज, तू तर स्वयंप्रकाशी आहे. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की मला टोमणे मारू नकोस. तर कला म्हणते की हो चल तू चल अगोदर.
तर आगाऊ कुठला. तेव्हा कला आणि अद्वैत ते बाहेर येतात, आपल्या रूममध्ये जायला निघतात. तर अद्वैत तिला म्हणतो की चल तू तोपर्यंत रूममध्ये जा, मी ते चोर कुठे आहेत जरा बघून येतो. तेव्हा कला लगेच घाबरते. कला म्हणते की चांदेकर अरे नको नको जाऊ, अरे म्हणजे चेक करायची गरज नाही, अरे दार उघडं होतं, ते पळून सुद्धा गेले असतील आणि जर ते कुणाच्या खोलीत असते तर आतापर्यंत गोंगट झाला असता, आवाज आलाय ऐकू आला असता आणि आपल्याला कळलं असतं ते नक्की ते पळून गेले असतील. आता मात्र तू आरडाओरड करशील, घर डोक्यावर घेशील आणि आजोबांना एकतर जागरण सहन होत नाही आणि उद्याचा दिवस सुद्धा सगळ्यांचा घरात जाईल, त्यापेक्षा तू वर चल, आरडाओरडा काही करू नको आणि मला काही असा संशय येत नाही की घरात कुठे चोरी झाली म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो की अवघड आहे तुझं, वेड लागलं पूर्ण. कला म्हणते की हो हो लागलं वेड, चल आता आणि हे बघ मला तुझ्याबरोबर डान्स करायला खूपच मज्जा आली. अद्वैत म्हणतो की मला नाही आली. तर कला म्हणते की हे बघ खोटं बोलू नको, तू तर चांगल्या उड्या मारत होता. तर अद्वैत म्हणतो की नाही नाही. तेव्हा कला म्हणते की हे बघ खोटं बोलू नकोस आणि ती त्याला गुदगुल्या करत असते. तर अद्वैत उड्या मारायला सुरुवात करतो. तेव्हा कला म्हणते की बघ कशा उड्या मारतोत आणि खोटं बोलू नकोस म्हणून जोरजोराने पुन्हा त्याला गुदगुल्या करत असते. तेव्हा कलाही त्याच्या मागे जोरजोराने पळत असते आणि तुला बांधले होते, तुला ते आवडले का. तर अद्वैत म्हणतो की का आवडेल मला, म्हणून ते एकमेकांच्या मागे धावत पळत असतात. तेव्हा कलाही वैतागते. कला म्हटले की कसलं आहे हा, याला खरंच काही कळत नाही. तेव्हा अद्वैत हा रूम मध्ये येतो आणि काही शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो, प्रत्येक वस्तू शोधून पाहत असतो. कला म्हणते की चांदेकर अरे काय झालं, काय शोधतोस. तर अद्वैत म्हणतो की हे बघ तुला माहिती आहे ना, सर्व गोष्टी मला अगदी परफेक्ट ठिकाणी लागतात आणि काय गेले काय नाही हे बघायला नको का. तेव्हा तो पुन्हा ती तिजोरी उघडतो आणि नैना तेथे लपलीच असते. तर कला म्हणते की अरे किती वेळेस तू तो हार असा चेक करून पाहणार आहेस. अद्वैत म्हणतो की हो हो तुला काय करायची, तू काही बोलू नकोस. नैनाने मात्र तो हार तेथेच ठेवलेला असतो. नैना आता ते सर्व पाहते आणि आता जर मी हार तो तेथे ठेवला नसता तर माझी आता वाटच लागली असती. म्हणून आता अद्वैत आणि कला हे लगेच बेडवर झोपतात आणि नैना हे सर्व पाहत असते. आणि तेव्हा आता त्या संधीचा फायदा घेऊन नैना लगेच रूममध्ये येते आणि तो कपाटातील हार चोरते. शेवटी तिला ते लागत होते, शेवटी तो हार ती चोरतेस. त्यानंतर अद्वैत आणि कला तर झोपलेले असतात. त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी कला ही खूप छान तयार होते आणि तयार होत असताना ती विचार करते की चला एकदा तो हार आता बघून घेऊयात आणि नाहीतर हा वेळेत टपकायचा की तुला एक काम दिलं होतं ते सुद्धा वेळेवर नाही करता आलं, म्हणून आता कलाला त्या हारावर काही डिझाईन्स वेगळ्या चेंज करायचं असतं. एकही असा संधी तुम्हाला बोलायची सोडत नसतो, अगदी टिपिकल नवऱ्यासारखा तो वागत असतो. आगाऊ कुठला म्हणून कला ही कपाट उघडते आणि पाहते तर काय, आता तिला तर धक्काच बसतो. ती विचार करते की तिजोरी मात्र उघडी कशी आणि उचकून पाहते तर तेथे तो हार नसतो. तेव्हा आता कलाला खूप मोठा धक्का बसतो. कला खूप घाबरते आणि आता हार कुठे गेला असेल म्हणून कलाला खूप मोठा धक्का बसून टेन्शन येते. तेव्हा कला आता पूर्ण कपाट उचकून पाहत असते की हार नक्की कुठे गेला असेल. कलाला पूर्णपणे आता घाम फुटलेला असेल की हार कुठे आहे. इकडे तिकडे अगदी ती घाबरतच शोधते. कला आता पूर्णपणे हादरलेली असते. सगळीकडे ती हार काही शोधते पूर्ण रूम मध्ये, परंतु हार मात्र तिला अजूनपर्यंत काही सापडलेला नसतो. म्हणून कलाला खूप टेन्शन येते आणि ती स्तब्ध होऊन बेडवर बसते आणि तिला पूर्णपणे घाम फुटलेला असतो. तेव्हा तिला सरोजचे बोलणे आठवते. ती घाम पुसत असते आणि हा तुझ्या पंजोबाने जेव्हा आपलं ज्वेलर्स हे शॉप सुरू केला होता तेव्हा हा बनवलेला आपला ज्वेलरी शॉप मधील पहिला हार. हा अद्वैतने कलाला सांगितलेलं असतं की हा हार आणि हा हार खूप महागाचा आहे, याची आत्ताची प्राइस मार्केट प्राइस ही 20-22 लाखाची होऊ शकते. तेव्हा आता कला धावतच लगेच खाली येते आणि धावतच आलेली असते. तर रजनी म्हणते की अगं जरा हळूच कला पडशील तू. तेव्हा कला ही आजोबा आजोबा करत येते. आबा म्हणतात की अगं कला काय झालं काय झालं. एक मोठा प्रॉब्लेम झाला अहो, आपला चांदेकर कलेक्शन मधील एक हार की जो हार मला चांदेकरने डिझाईन्स बनवण्यासाठी दिला होता तो हार आता सापडत नाही, म्हणून कला खूप रडतच हे सर्व सांगत असते. तर हे ऐकून मात्र आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सरोज खूप जोरात किंचाळते की काय, तर नैना सुद्धा तेथेच असते. नैनाला खूप टेन्शन येते आणि ती घाबरते सुद्धा की इने हा विषय तर आत्ताच काढला, मी तर अजूनपर्यंत त्या हार कुठे ठेवला म्हणजे त्याची व्यवस्था सुद्धा अजून नीट केलेली नाही. तेव्हा आता सरोज ही जोरात ओरडते की अगं तुला नक्की काय म्हणायचं, काय बोलतेस, तुझे तरी कळते का. आबा सुद्धा म्हणतात की कला अगं काय म्हणते तू, तो हार तर आपल्या खानदानीचा केवढा बहुमूल्य असा दागिना आहे. कला मात्र खूप रडत असते. की अद्वैत कुठे, आत्ताच्या आत्ता मला अद्वैतशी बोलायचं. तेव्हा कला रडतच म्हणते की तो सकाळीच ऑफिसला गेला, त्यानेच मला डिझाईन्स करण्यासाठी सांगितल्या होत्या,
त्या डिझाईन्स करण्यासाठी मी तो हार शोधायला कपाटात गेले तर तेव्हा तेथे तो हार नव्हता. मी तो हार सर्वत्र शोधला परंतु कुठेही नाही. आता मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही खूप रडत असते तर सरोज तिच्याकडे वरच ओरडते की काय ग, काय तू काय असा क्रिओस क्रिएट करते. अगं तू असं काहीतरी दाखवते आणि मला माहिती होतं की तू असंच काहीतरी करणार आणि आता जे काही म्हणते त्याने मला धक्का बसलेला नाही कारण मला माहिती होतं की तो हार तू चोरलेला आहे म्हणून. तेव्हा कला ही रडत म्हणत असते की माझ्यावर असे खोटारडे आरोप करण्यापेक्षा आपण तो हार कुठे आहे ते शोधूया. तेव्हा सरोज रागाने लगेच कलाला धावून मारायला जाते. तिच्या कानामध्ये मागे ती मारणार असते तेव्हा लगेच अद्वैत तेथे येतो. अद्वैत म्हणतो की थांब आई, मला पूर्णपणे खात्री आहे की काही झालं तरी तो हार आपल्या कलाने नाही चोरलेला. तेव्हा अद्वैतने आता कलाची बाजू घेतल्यामुळे सरोजला मात्र खूप राग येतो परंतु कलाच्या मनात अद्वैत विषयी अभिमान आणि प्रेम आणखीनच वाढतं. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.